गाइस, तो वेलकम टू माय न्यू ब्लॉग चॅनल्स आणि जय शिवराय भावांनो. तर पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा. कमेंट करा विसरू नका मित्रांनो. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तर भावांनो, पार्ट 1 तुम्ही बघितला असाल. आम्ही शेताला वगैरे बांबू वगैरे आणायला गेलतो. तर या ठिकाणी आता गणपती डेकोरेशन स्टार्ट करतोय, तुम्ही बघू शकता. आणि मित्रांनो, या ठिकाणी आपण डेकोरेशन करणार आहे. तुम्ही बघू शकता ही टीव्ही वगैरे काढणार आहे या ठिकाणी. आणि डेकोरेशनसाठी फुलं वगैरे आज आणायला गेलतो. खूप गर्दी असल्यामुळे व्हिडिओ काढता नाही आला मित्रांनो. तर बघू शकता या ठिकाणी फुलं वगैरे आणलेले, हे फुलं वगैरे आणि लाईट्स पण आणले थोडीफार. आणि पहिले काही जुने फुलं होते ते पण. मला मित्रांनो लाईट वगैरे चेक करून दाखवतो. लाईट वगैरे अशी आहे, खूप मस्त दिसते. आणि लाईट्स वगैरे बंद केल्यानंतर खूप भारी डिझाईन दिसते, तुम्ही बघू शकता या ठिकाणी. ही अशी पट्टी आणलेली आहे. तर ही पट्टी अशी बघितली असेल मित्रांनो. तर आता फुलं वगैरे पण दाखवतो. या ठिकाणी खूप फुलं पण आणले. ते एक एक करून तुम्हाला फुल दाखवतो. हा भैरव आहे, हा दाखवतोय काय काय आणलंय ते बघू शकता. हे अशी लटकन आणलेले आहेत वरती मध्ये लावायला डेकोरेशनला. आणि फुलं वगैरे आणलेले आहेत बघू शकता. असे 3 कलर मध्ये आणले ते, पिंक निळा आणि पांढरा कलर आणले तिने. तर मित्रांनो, कलर बघू शकता. हा डार्क ग्रीन आहे, हा डार्क ब्ल्यू आहे, स्काय ब्ल्यू आहे आणि बेबी पिंक्स आहे हा. आणि हे 3 कलर मध्ये आणलेले डिझाईन्स बघू शकता. तर हे सर्व आपण या ठिकाणी लावणार आहे. तर बांबू वगैरे आणले होते पहिले, ते पण बघू शकता इथं समोर बांबू वगैरे. तर या ठिकाणी लावणार आहे. ही जी लाईट्स आहे ब्लूमध्ये, ही अशी पाठीमागनं लावणार आहेत मित्रांनो. आणि हा टीव्ही आता काढणार आहे. तर मित्रांनो, फटाफटा आपण करून घेऊया, डेकोरेशनला स्टार्ट करूया. आणि पार्ट 1 कसा वाटला तुम्हाला हा कमेंट करून नक्की सांगा. तर या ठिकाणी लावणार आहे आपण, डेकोरेशनला स्टार्ट करूया. आणि शेवटपर्यंत बघत राहा मित्रांनो. हा ब्लॉग कसा वाटला आणि डेकोरेशन कसं आहे हे नक्कीच कमेंट करून सांगा. तर मित्रांनो, करूया चालू आपण. सर्वात पहिलेच आपण ही जी टीव्ही आहे, ही टीव्ही पहिलेच काढून घेऊ खाली. कारण या ठिकाणी टीव्ही असल्यामुळे डेकोरेशनला जरा प्रॉब्लेम येईल. तर टीव्ही काढून ठेवूया आणि नंतर डेकोरेशनला स्टार्ट करू आपण. आणि यांनी सेपरेट केले तर बघू शकता. आणि या ठिकाणी पिंक ठेवले, बेबी पिंक्स आणि ब्ल्यू आणि व्हाईट कलर. ते हे एक डझन आणलेले आहेत मित्रांनो. तर सर्वात पहिलं तर आपण टीव्ही काढून घेऊया आणि नंतर डेकोरेशनला स्टार्ट करू आपण. तर चला टीव्ही काढू. सर्वात पहिलं ती टीव्ही काढून घेऊया, त्याची वायरिंग्स वगैरे काढून घेऊ आपण. सो फायनली टीव्ही इथं काढून ठेवलेलं आहे बघू शकता. आणि वायरिंग्स वगैरे तर ते पण आपण आतमध्ये ठेवू. ते टीव्ही वगैरे काढलेली आहे. तर आपण ते जे ब्लू लाईट्स आहे ते पहिले बसून घेऊ. ही ब्लू लाईट्स आहे, तर हे आपण पाठीमागे बसून घेऊया. आणि बसवल्यानंतर तुम्हाला दाखवतो की ही कशी दिसते लाईट. फायनली मित्रांनो, आता पडदा वगैरे लावून घेतलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता जुने गेल्या वर्षीचे पण फुलं आहेत काय बघू शकता. हे असे भरपूर फुलं आहेत. ह्यावेळेस फुलाची काय कमतरता नाही आहे. आणि मित्रांनो, लाईट वगैरे आणि पडदा वगैरे बसून घेतलेला आहे. तर तुम्हाला दाखवतो ही लाईट कशी दिसते. तर दाखवतो तुम्हाला, एक मिनिट. तो फायनली बाकीचे सगळे लाईट बंद केली आहे. आणि ही ऑलरेडी पहिली POPची लाईट आहे ग्रीनवाली. आणि ही ब्ल्यूवाली दाखवतो तुम्हाला. ही अशी आत्ता बसवली ते, ही अशी आत्ता लाईट बसवलेली आहे, तुम्ही बघू शकता. ग्रीनवाली लाईट बंद करे बघू शकता. असं डेकोरेशन एक नंबरमध्ये झालेली. पाठीमागनं दाखवतो तुम्हाला लांबनं. सो फायनली बघू शकता हे लांबनं असं खूप सारं छान दिसतंय. तर बघू शकता मित्रांनो, अशा पद्धतीने झालेले आहे. आणि एवढं खूप छान दिसतंय, असं वाटतं की बघत राहावं या ठिकाणी. तर राहिलेलं जे डेकोरेशन आहे ते आपण फटाफटा पूर्ण करून घेऊ आणि भेटू नंतर. सो फायनली मित्रांनो, राहिलेलं जे काम आहे ते आत्ता पूर्ण करून घेतले. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने झाले. हे बघू शकता तुम्ही, असं सर्कल्स वगैरे केलेले. आणि या ठिकाणी बांबू वगैरे लावलेले, असे टेबल्स वगैरे सगळं सेट झालेलं. फक्त या ठिकाणी फुलं वगैरे लावणं आणि डेकोरेशन करणं एवढंच बाकी आहे. जे फुलं वगैरे लावतात त्याचं राहिलेले. तर ते आपण आता उद्या करूया, कारण खूप रात्र झाली या ठिकाणी.
तर हे कसं वाटतं तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि लाईट्स वगैरे लावलं तर खूप छान दिसतंय. तुम्हाला दाखवतो एक मिनिट. सो फायनल मित्रांनो तुम्हाला दाखवतो लाईट वगैरे काल बसवली ते आपण, तर दाखवतो तुम्हाला. हे अशा पद्धतीने दिसतंय. अजून फुलं वगैरे लावलं तर एक नंबर दिसन असं खूप छान पद्धतीने. आणि लाईट्स पण बंद करून दाखवतो. हे अशा पद्धतीने हे दिसतंय. जे राहिलेलं डेकोरेशन आहे ते आपण नेक्स्ट डेला करू. तोपर्यंत व्हिडिओ बघत राहा, लवकरच करू आपण. तर बाबांनो राहिलं जे डेकोरेशन आहे त्याला स्टार्टअप केलं होतं आणि त्याच्यामध्ये लक्षातच नाही आलं की ब्लॉग शूट करायला. तर भावांना बघू शकता राहिलं डेकोरेशन म्हणजे आम्ही बराच वेळ झाले करतोय. तर तुम्हाला दाखवतो अजून त्याला थोडंफार काय राहिले लाइटिंग वगैरे, तर तुम्हाला दाखवतो जेवढं झालं तेवढं. असं बराच वेळ झालाय. हे बघू शकतो मित्रांनो तुम्ही अशा पद्धतीने झालेले. या ठिकाणी लटकन्स वगैरे लावले ते. आणि ही तर भावांनो हे बघू शकता ही नेट जाडीचा पडदा आहे. असे या दोन्ही ठिकाणी लावले आपण, ह्या ठिकाणी पण लावले आणि ह्या ठिकाणी पण लावले. तर लाइटिंग वगैरे पण लावली ते, पण काय थोडीफार लाइटिंग्स राहिली ते वरती असे केलेले बघू शकता. लटकन वगैरे लावले वेगवेगळ्या कलर. मी 3 कलरमध्ये आणले होते, ते तिन्ही कलर लावलेले आहेत या ठिकाणी. समोर पण लावलेले. आणि तुम्हाला बंद करून दाखवतो लाईट वगैरे चालू करून. आपण लाईट पण बसवली होती या ठिकाणी बघू शकता. आणि जे आता काम राहिले ते म्हणजे वरती फक्त ही वरची साईडचे त्याला फक्त फुल लावायचे राहिलेले आहे. आणि इथं टेबल्सवरती फडकं बेडशीट वगैरे लावायचे राहिलेले, टाकायचे राहिलेले तर बघू शकता. आणि या ठिकाणी पण आहे आपण वरती सरळ अशी फुलं लावून घेणार आहेत दोन्ही साईडनी. तर मित्रांनो तुम्हाला बंद करून दाखवतो लाईट्स वगैरे आपण लावलेले. फायनली मित्रांनो तुम्हाला दाखवतो मी लाईट्स वगैरे बंद करून. या ठिकाणी हे बघत राहा. ही जी रेडवाली लाईट्स आहे हे झकझक होते ते. हे बघू शकता हे ग्रीन मध्ये आहे. हे दोन्ही जे ग्रीन लाईट्स आहेत आपल्या वरच्या या ग्रीन मध्ये आहे असं दिसतंय. ह्याचा सर्व कलर चेंज झालेला आहे बघू शकता. आणि अजून एक ब्ल्यू पट्टी आहे ती पण दाखवतो तुम्हाला. या ठिकाणी अशा प्रकारे दिसतंय बघू शकता तुम्ही. तर फायनल बघू शकता काम वगैरे पूर्ण झाले. अजून लाईट्स वगैरे येणार आहेत या ठिकाणी एक लाईट्स येणार आहे आणि मध्ये एक येणार आहे. आणि या ठिकाणी एक आपण लावणार आहे. आणि आता सध्या फुलं वगैरे लावणार आहेत. याच्यासाठी फुलं लावण्यासाठी तयारी चालू आहे ते बघू शकता. हा एक कार्यकारी आहे नवीन काम चाललंय त्याचं काढणं. आणि इकडे फुलाचे हे बघू शकता त्याच्यामध्ये टूथपिक लावतात ते आणि वेगवेगळे करतात ते फुलं. हे 3 कलरमध्ये केले ते ब्ल्यू रेड आणि व्हाईटमध्ये. हे गेल्या वर्षीचे फुलं राहिलेले जे शिल्लक आणि ह्या वेळेस आपण आणलेले ही ते आहेत. ह्या ठिकाणी असं बघू शकता. आता लावणार आहेत आपण सर्वजण. आणि लावल्यानंतर तुम्हाला दाखवेनच कसं दिसतंय पूर्णपणे. तोपर्यंत व्हिडिओ बघत राहा. आणि व्हिडिओ हा कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. मित्रांनो डेकोरेशनची वगैरे तयारी झालेली आहे आता बघू शकता तुम्ही. आणि या ठिकाणी फुलं वगैरे खूप आहेत. तर डेकोरेशन वगैरे मस्त पद्धती झालेली तुम्हाला दाखवतो. अशा पद्धतीने डेकोरेशन वगैरे झालेले आहे ते बघू शकता तुम्ही. आपण तिन्ही साईडने फुलं वगैरे लावलेली बराच वेळ झाला आणि खूप वेळ पण झाला आहे बघू शकता तुम्ही. आता जवळजवळ 1:45 वाजत आले ते तरी काम चालू आहे. आणि लाईट्स वगैरे एकदम जबरदस्त दिसते. फक्त 3 लाईट लावायचे राहिलेले ते तर आपण लावून घेऊ लाईट पण. आणि तुम्हाला दाखवतो लाईट लावलं कसं असतं. लाईट चालू करतोय आता. हा बघू शकता ही ब्ल्यू लाईट चालू झाली. ब्ल्यूमध्ये एवढं खूप छान दिसतंय ना तुम्ही बघू शकता. पूर्ण बंद केल्यानंतर अशा पद्धतीने दिसते. आणि आता ग्रीन लाईट पण बघू शकता. ग्रीन लाईट लावल्यानंतर आणि पूर्णपणे ग्रीन लाईट लावली तरी एकदम जबरदस्त दिसते. ब्ल्यू लाईट बंद केले तरी अशा पद्धतीने दिसते बघू शकता. आणि अजून 2-3 प्रकारच्या लाईट्स येणार आहेत. एक असणारी ही तर मध्यभागी आपण लावणार आहे गणपतीवरती. आणि 2 फोकस साईडला लावणार आहे वरती. या साईडला एक आणि ह्या साईडला एक लावणार आहे. तर अशा पद्धतीने दिसतंय आणि खूप छान दिसतंय. आणि तुम्हाला हा सेटअप कसा वाटला डेकोरेशन वगैरे कसं वाटलं आणि नक्कीच कमेंट करून सांगा. आणि ही लाईट्स वगैरे पण आहे डिस्को लाईट्स आहे ते बघू शकता या दोन्ही. तर हे डेकोरेशन कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा. तर मित्रांनो आपण भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आपण भेटू आता गणपती आगमनाच्या दिवशी 7 तारखेला शनिवारी.
तर मित्रांनो, तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग बघत राहिला. हा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका. कारण पुढचा जो ब्लॉग आहे ते नक्कीच लवकर येईल. तर भेटू आपण नंतर. तोपर्यंत बाय बाय बाय.